आता जे बोलणार आहे ते तुम्ही खूप सारे यंग लोक आहे, सो किती रिलेट होईल माहीत नाही, बट खूप सारी लोक मला असे म्हणतात की 90s किडचं जरी बोलला तरी आम्हाला रिलेट होतंय. सो आय होप हे 90s बद्दल जे बोलतोय आणि जे आता मिडल लाईफ क्रायसिसमध्ये आम्ही सापडलोय, 25 ते 35 काय होतं कळानाच. फक्त एक कळलं की आयुष्यात सगळ्यात मोठा स्कॅम मला एक मागच्या काही वर्षात कळलाय की सगळ्यात मोठा स्कॅम हाच आहे की लोक आयुष्याला बांबू लावतात आणि शेवटी म्हणतात काळजी घे. म्हणजे एका पार आर पार धुवून जातो तुम्हाला आणि शेवटी तोच काय म्हणतो. आणि माझं असं इंटेन्शन, आणि मला एकट्याला असं वाटायचं की यार माझ्या एकट्याचे लागलेत बरं का, म्हणजे आत्ताचं हे बरं का, जस्ट की लग्नाच्या आधीचं की एक सॅडिस्टिक पिरियड असतो आयुष्यात नाही का, की असं वाटतं की माझ्यावर काय होते कसं होतं. मला आदनमधनं वाटत असेल असं सगळं चांगलं आयुष्यात चांगला चालायला लागलं ना की आपल्याला असंच वाटतं की काय तर चुकीचं होते. आणि मग जेव्हा मी सॅड आणि मी रडका असा जसा मूडमध्ये असतो, जेव्हा मी त्या रीलवर जातो सॅड आणि रडक्या, आणि जेव्हा त्याच्यावर माझ्या मित्राचा लाईक बघतो, तेव्हा कळतं आयो हे जी बी लागली आहेत. झाले का तुमच्यावर की तुम्ही एखादी सॅड रील सेव्ह करायला गेला इमोशनल, आणि तिथं गेल्यावर कळलं आयो आपले 4 दोस्तांनी ऑलरेडी लाईक केली आहे, म्हणजे आपल्या एवढीच त्यांची. आणि मोस्टली हा मी 90s वाली आहे की ज्यांना कळानाच काय होतंय आमच्यावर. तुम्हाला मजा सांगू शकत नाही, ही डॉल्बी डीजे बीजे काय ऐकायलाय तुम्ही. ह्या जगातली सगळ्यात भारी बेंजो पार्टी वर्गात होती, कंपास कर्कडक डांबडा डांबडा डांबडा. आय अशा अशा ट्यून बनवायची ना पोरं ते, की शिक्षक रागवायचा पण मनात नव्हे थरकायचा शिक्षक, अर अर हो हो अर अर पाय, ही काय ट्यून बनवली भाऊ, पाय हालायले माझे. त्यात सामनं बिमनं जिंकलं की त्यात कुणाचं जर नाव बिव आलं पुढं नंबर की मागणं, त्या पोरांनी आयुष्यात त्या वर्गात व्हॅल्यू ऍड केली नाही. पण बँजो पार्टी आग बाबो, डेंजर पोर होती डेंजर. आणि मग आम्ही अशी 90s किड, जसं आम्ही गाव सोडून इकडं आलो नाही शहराकडं, तेव्हा आम्हाला वाटलं की ह्या शहरात आम्हाला कोण गावणारच नाही. आणि ही असती बेसिक आपल्याला, म्हणजे नाही का, सगळ्यात वाईट पिरियड तोच असतो की जेव्हा तुमच्या गावातला जिगरी मित्र तुम्ही सोडून शहराकडे येता. तुमच्या गावातल्या दोस्तांनी ठरलेलं असतं की मी गावाकडेच राहीन, मी माझं काहीतरी बिझनेस करेल किंवा शेती करून तुम्ही निर्णय घेऊन इकडे येतात, आणि जेव्हा ते तुम्हाला सोडायला येतो आणि तेव्हा त्याला रडाई बी येत नसतं, तुम्हाला बी येत नसतं, मग तो फक्त शिव्याच देतो. पुरुषाचं असं झालंय, त्याला इमोशन्स व्यक्त नाही करायला की तो नको नको त्या शिव्या देतो. आणि क्रिएटिव्ह म्हणजे नाही का असं टोचून बोल रहे, त्याला व्यक्तच करता येत नाही. आणि आपल्याला वाटतं काय याला ही परत भेटेल का, मी तिकडे गेल्यावर बिझी होईल का, मग कसं होईल रे, मग तो भेटेल का. बट आयुष्याचं उत्तर करीत येतं माहिती का, जेव्हा जेव्हा खरा जिगरी, खरा मित्र, कट्टर दोस्त कोण, जेव्हा जेव्हा तुम्ही ह्या शहरातून तुमच्या गावाकडे जाता, बसमधनं उतरल्या उतरल्या कॉल करायच्या आधी गाडी घेऊन जे तुम्हाला घ्यायला आलेला असतो, त्याला माहितीये स्टँडच्या शेजारी घड, पण घ्यायला कोण येणार. आईनं नजर उतरवायच्या आधी ह्या भावानं तुला नजर भरून बघितलेला असतो. हे असतं दोस्त. पण ह्यो कधी सांगतो का की मला तुझी आठवण आली, कारण आमचं असतंय मग मुका घेतो का, की आम्हाला ते स्पेसच ठेवले असते. 90s किड म्हणून आमच्यासोबत ह्याच गोष्टी झाल्या की आम्हाला कुणाला किती सांगून किती नाही कळणार. आम्हाला ही बघायला मिळतं की एवढी एवढीशी बारकी पोरं त्यांना मागल ती मिळाले. ह्या जगातली सगळ्यात स्पॉइल्ड किड्स, ह्या जगातले सगळ्यात लाडानं वाढवलेली पोरं, लाडाची बात कार्टी बघायची असतील तर मॉल किंवा डीमार्टला जा. माझं लय बेकार निरीक्षण आहे हे. सगळ्यात वांड कार्टी बारकी मॉल किंवा डीमार्टला असतात. एक तर त्या डीमार्टला आमच्यासारखी निम्मी एसी आहे म्हणून गेलेली असतात. तुम्ही केलंय का कसं, जसं नवीन नवीन आम्ही शहरात आलो, पहिला पगार झाला, पहिला पगार 15 दिवसात फुकला, त्याच्या पेटीएमला 65, माझ्या पेटीएमला 165 होतं. पण आम्ही मॉलमध्ये जाऊन 1,500 हजाराच्या होड्या रिजेक्ट करत होतो, का तर कलर आवडला नाही. हे फक्त पुरुषच करू शकतो की आमचा बॅलन्स चेक केलाय का, पण आम्ही हवा घ्यायला आलोय, आम्ही तुमचा कलर जज करायला आलोय. मग तिथं आपल्याला अशी पोरं मिळतात ना की जी वाईज काय झालं की मम्मा नो 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 आय वॉन्ट दिस, असं होतं ना तुझ्या. आणि पप्पा मामाकडे बघत असतो, ही काय आहे, ह्यात कुणाचं गुण आहेत, हे असा कसा आहे. आणि तो पाय पसरत असतो माहिती ना, पार घर्षण. आणि त्याचं नरड बंद कराय त्याला एकावर एक एकावर एक किंडर जॉय देत असतात. त्यात आता वेगळंच केलं, टायलीला उलटी पोरं बसवतात त्यात ह्याच्यात.
अरे ती कुठलं तुझं तिचं त्याला कुठं स्कॅनर आहे, डेंजर आहे. म्हणजे सगळ्यात खतरनाक पेरेंट्स आणि चाइल्ड जे असतात का नाही, ती डीमार्ट आणि मॉलमध्येच बघायला मिळतात. आणि सगळ्यात वाईट पिढीत जगतोय आपण आत्ता. त्याला कारण पण असतील. पप्पा इकडं मोबाईलवर बोलतोय, पोरग इकडं असं बसलेलं आहे. आई तिकडं आज जाऊन शॉपिंग करते, पोरग नुसतं अंगठा चौकायले. पोराला काय नाही, फक्त मॉल दाखवून बाहेर आणलाय. आमच्या आया लय डेंजर होत्या. सकाळी उठवायच्या, लापाल आजी पावडर. पॉइंटचा निमा धंदा आमच्या आईनं केलाय. पॅराशूट वाली प्रॉफिट आमच्या आईमुळे आहेत. झपाझप तेल लावती, आडवा भांगीतून वगुळ आला पाहिजे. आपल्याला नजर का टीका दिसू नये असा लावतो, आमची आई हिथं लावायची. ही घे हिथं रुमाल पिनानं टाचायची, जा बाबा करायची ती कर. आमची आई आमचा स्वयंपाक बी करत नव्हती. तिला माहिती ही 4 लोकांच्या घरी जाऊन जीवन येणार आहे, आणि मी एवढा आगाऊ होतो, दुसऱ्याच्या घरी जाऊन मला आवडेल ती बनवायला लावायचो. आमच्याकडे ना भोसले काकू म्हणून होत्या, त्यांच्या घरात डायनिंग टेबल होता. त्या डायनिंग टेबलवर माझी खुर्ची बुक होती. अरे लय लाडानं वाढवलंय आम्हाला, म्हणजे जसं निगरगट्ट वाढवलंय ना. आई शपथ मी तुम्हाला सांगतो, लहान पोरग आहे ना, लहान पोरग तोपर्यंतच क्यूट वाटतं जोपर्यंत ते तुम्हाला विचारतं, भैया तुझ्या मोबाईल मध्ये गेम आहे का. हे विचारायचे तो क्यूट वाटतो, आणि जसं ते विचारतो तसं तो थटतच भयान. म्हणजे मला एक कळत नाही की ही पिढी अशी कशी रमवायला लागली त्यांच्या पोरांना मोबाईल मध्ये. आमच्याकडं क्रिएटिव्ह गोष्टी असायच्या, क्रिएटिव्ह. आणि माझ्या काकाचं मोस्टली कधी लहानपणी पटलं नाही. मी जसं कळता होतो ना, तसं काकाच्यात माझ्यात थोडासा खुन्नस होता आधीपासूनच. तर काय व्हायचं की मला आवडती भाजी नसली की, मला एकदा काय झालं की शेजारच्या एक पोरग होता ना, त्याच्या चड्डीत गोम गेलती. गोम माहिती आहे ना. तर त्याच्या चड्डीत गोम गेली म्हणून त्याला बाहेर न्यायला, चड्डी काढली त्याची झाडला, आणि त्याला त्या दिवशीचे त्याला ढोबीची भाजी खायला लागली. आता हे निरीक्षण मी केलंय, आमच्या घरी फ्लावर बनवलेला, आणि त्या दिवशी मी म्हणलं माझं काय तर चड्डीत वळवळते, बहुतेक गोम आहे. मला माझ्या लहानपणीचा कुठलाही किस्सा अजिबात ही क्लिअरली आठवत नाही, बट हा आठवतो, हा आठवतोच. तर काका म्हणला नाही नाही नाटक आहेत म्हणला हिची, जा भिंतीकडे तोंड करून उभा राहा. आता मी भिंतीकडे तोंड करून उभा आहे, आणि कुठलीही गोष्ट किंवा कुस असेल किंवा किडा असेल किंवा गोम असेल, ती तुम्ही शांत राहिल्यावर जास्त वळवळ करते. आता मला ते जास्त जाणवायला लागलं. आता माझ्या डोळ्यातनं पाणी येतंय, पण काका पुढे मी बोलू शकेन का. मग आमचा आजोबा आलं, त्यांनी जशी चड्डी काढली तशी गोम पडली खाली. त्या दिवसापासून घरात जवा जवा आमच्याकडे भाजी नाही आवडती, तवा तवा माझ्या चड्डीत गोम. लहानपणी तुम्ही कोड क्रॅक केलेला असतो की रडलं की काय मिळतंय, हसलं की काय मिळतंय, कुठल्या आत्या पुढे डान्स केल्यावर काय मिळतंय. एखादी आत्या असती दमदमादम करून घेती, डान्स करती, पण केळत येत नाही. नाच रे बाबू, लय भारी नाचतो बाबू, कसलं भारी गॅदरिंगला डान्स केलता, नाच रे बाबू. बाबूला काय मिळत. आणि काय ती गॅदरिंग होती 90s किडची. मला लय असं हसू येतं तुमच्या पोरांचं की काय रे ते मजा आहे ते गॅदरिंगला वगैरे. ते तसलं गाणं सस्ते नशे यावत्या त्या गाण्यावर नाही का, मुलं मुली येतात फेअरवेलला, तुम्ही 10वी 20वीच्या तुम्ही जाता आणि मग ते कपल डान्स करता. काय त्यात मजा, खरी मजा आम्ही शाळेत असताना होती. सांग सांग भोलानाथला 3 स्टेप होत्या. सांग सांग भोलानाथ, त्यात बी 6 लोकांच्या 6 वेगळ्या स्टेप असायच्या, आणि त्या 6 लोकांच्या आईबापाला खुशी वाटायची. आयो तुम्ही डान्सला लय ओव्हर रेट केलं शाळेतल्या, आता परफेक्शन वर मार्क आहेत. आमच्या वेळी ड्रेपरी मार्क होतं. डान्स कसा का असा ना, पण ड्रेपरी सारखी पाहिजे. पोरं वन वन भटकवायला लावायचे आई बापाला की मोराचा. अहो सगळ्यात खुश एखाद्याला सांग सांग भोलानाथ गाणे, त्याच्यानंतर असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, हा ही गाणं होतं, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. एकाला चॉकलेटचा बंगल्याचा कॉस्ट्युम दिलाय, त्याचे आई बाप 20 जण घेऊन आलेत, भैयाचा डान्स आहे आमच्या म्हणून. भैया असा थांबलाय. प्रेशर बघा ना. आणि
तेव्हा आम्हाला कोरिओग्राफर वगैरे नव्हते. शाळेमध्ये तरुण ज्या शिक्षिका असतील किंवा नुकतंच लग्न झालंय ज्यांचं पॅशन डान्स होतं पण चुकून शिक्षिका झाल्या, अशांना डान्स हे बनवायचं. आणि त्या मॅडम कधी शिक्षण आहे का नाही, कधी शिक्षण असं सिरियसली नाही दिलं, पण डान्स वय वडणी बांधून. अहो तुम्ही किती बी पाया पडा, पोरं काय करणार आहेत. अख्ख्या शाळेत मला गॅदरिंग मध्ये सगळ्यात सोपा वाटलेला डान्स एकच डान्स होता, पोत्या डान्स. माहिती आहे ना, आडवा बांबू बांधायचा एवढा, खालनं पोतं घालायचं, असं करायचं आणि असं असं नुसतं पोट हलवायचं. शो डान्स आमचा सगळ्यात भारी डान्स होता. 90s किड म्हणून आम्हाला सगळ्यात जास्त मज्जाची गोष्ट एकच होती की आमच्या वेळी CCTV नव्हती. त्यामुळं न्यूजवाल्यांचा धंदाच झाला नाही. आता न्यूजवाली वाईज कुठं ऍक्सिडेंट झाला, कुणी कुणाला मारलो की CCTV. तुम्ही जर आमचं स्टंट बघितलं असतं सायकल यूचं, तुम्हाला माहिती का सायकल यू बॅलन्सची स्पर्धा असायची, केली का नाही कधी. लय डेंजर. असं बसायचं असतं सायकल यू आणि नुसता बॅलन्स करायचा असतो. ती पोरांची आहे ना अशी एक वेगळीच ओळख होती, सिग्माच पोरं ती. नको नको ते गेम तुम्ही हे बघता ना, क्रिकेट, खो खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल. 90s किडसाठी कुठले कुठले गेम्स होते. टक्षेल का पाणी, फरशीवर फरशी मारणे, रवा रवी, चिरगुटी, विटी दांडू, डोंगर का पाणी, शिवना पाणी, लगोरी, परत काय ते साखळी कुठली, सोन साखळी कसली, जोड साखळी, गोट्या तरी शे सोडा. त्याच्यानंतर अजून काय असायचं, चोर का पोलीस मध्ये लय मार खाल्लाय, आबादुबी, आणि ते असं सुरपारंब्या. अजून काय म्हणला, डोंगर पाणी सांगितलं की. अरे मी रडन आता, किती आठवणीत रमावता मला. तो लय मोठा स्कॅम होता. आई माझं पत्र होत ते कोणाला सापडलं, आमच्या वर्गातले मॉनिटरकडे पहिल्यांदा द्यायचं ते माहिती ना, फिरून तिथं थांबायचं असतं. त्या पोरीचा माझा काय छेदी चाकडा होता, जिंदगीत मला मामाचं पत्र दिलं नाही तिनं. आणि काय ते आमच्या वेळी एक वेगळी पद्धत होती की तुम्ही ओळीनं पॅरेग्राफ वाचायचे की तुमचं उच्चार चांगलं व्हावं म्हणून शाळेत पॅरेग्राफ वाचून घ्यायचे. तुमच्यासारखा आम्हाला सॉफ्ट स्किल ट्रेनर नव्हते ना, आमचे सॉफ्ट स्किल ट्रेनर आम्हीच होतो. मग आम्हाला काय करायचे की पॅरेग्राफ वाचायला लावायचे. आम्ही काय करायचो, ओळीनं प्रत्येकाला पॅरेग्राफ वाचायला लावले. मी जर तिसऱ्या बेंचवरनं, तिसऱ्या लाईनमध्ये चौथ्या बेंचवर मध्ये बसलोय, माझा नंबर एवढा एवढा आहे, म्हणजे एवढ्या नंबरचा पॅरेग्राफ 5-5 ओळीनं मला येणार, हे कॅल्क्युलेशन फिक्स असायचं. पण एखाद्याला लय आग असती, एखादा वर्गातला टॉपर 2 ओळी एक्स्ट्रा वाचतो आणि आपण आपला पॅरेग्राफ पाठ केलेला असतो. आता मधल्यानं 2 ओळी एक्स्ट्रा वाचल्यात म्हणून आपला पॅरेग्राफ आल्यावर तुतुल पुतुल होतं. आणि आपण म्हणतो झालंय का तुमच्यावर असं की मधलं एखादं वाचलंच नाही म्हणून सर म्हणतो तू बस खाली, पुढचा वाचन, आपल्याला पुढचा पॅरेग्राफ वाचायला लागतो. आम्हाला आयुष्यात हे प्रेशर होतं. आमच्या आयुष्यात हे प्रेशरच नव्हतं की ती बघून हसली का नाही, ती हसली की लोड याचा, का हसली, असं काय झालंय. आता पोरांना हाय टेन्शन आहे, जेनजीला किती माझ्याकडे बघून का हसाना, 90s किडला लोड होता का हसायली, चेन बिन उघडी काय, पोरगी हसला की लोड यायचा आम्हाला. त्यात आमच्या वर्गाची जी आधी मॉनिटर होती ती बारक्या बारक्या गोष्टी धमकी द्यायची. जीव घेणी धमकी 2 नंबरला, फळ्यावर नाव लिहू का पहिली धमकी 1 नंबरला. अहो ज्याचं नाव फळ्यावर त्याला काय बी शिक्षा द्यायची. तुम्हाला माहिती आहे का, वार्ता जास्त माहिती आहे, वार्ता फलक असतो एक, माहिती ना, की त्याच्यावर वार्ता लिहायची, सकाळचं न्यूज दाखवायचे. काय काय शब्द मला बुबडी वळत नाही, की निरपेक्ष मला म्हणा येत नव्हतं, वक्तृत्व मला म्हणा येत नव्हतं. सो मी शाळा कधी बुडवली सांगतो, जेव्हा ज्या दिवशी मला बातम्या वाचून दाखवायच्या त्याच दिवशी. कारण बातम्या मला वाचून दाखवायत नव्हत्या, ठीक आहे. आणि आयुष्यात माझा पहिला अपमान कुठं झाला मी तुम्हाला सांगतो. तर आम्हाला आहे ना एक टंगसाळे मॅडम म्हणून मॅडम होत्या, आणि त्या माझ्या सगळ्यात चांगल्या वेलविशर. पण त्या मला असं दुसऱ्या वेळेनं सांगायचे की सौरभ असं आहे, कारण सौरभ सरळ ऐकायचं नाही ना. तर माझं अक्षर खूप घाण होतं आणि पप्पांनी मला काय सांगितलं की चुकीची ॲडवाइस होती, की तू शुद्ध लेखनाच्या स्पर्धेत सारखा भाग घे, मग तुझं अक्षर सुधरल. पण शुद्ध लेखनाच्या स्पर्धेत सारखा भाग घेतल्यामुळं मॅडमचा छळ होईल हे नव्हतं सांगितलं ना.
सो मी जेव्हा जेव्हा शुद्ध लेखनची स्पर्धा असेल तेव्हा भाग घ्यायचो. आणि भाग घेतला की ते मॅडम म्हणायचे काय, अरे हे बेसिक क्रायटेरिया पण नाही. जर UPSC MP सारखं प्री मेन्स असतं ना, तर तू प्रीच्या आधीची बी सराव चाचणी बी पास नाही करू शकणार. एक दिवस वर्गा पुढं मला म्हणलं ही तू वाचून दाखव. अपमान झाला स्टेज 1. मी काय म्हणायला पाहिजे होतं, मॅडम सॉरी, आणि खाली बसायला पाहिजे होतं. पुरुष इगो घेतो, म्हणला मॅडम बघू काय एवढं अवघड. मी पुढे गेलो, मला वाचा येना. अक्षरावरनं लय बोलणी खाल्ल्यात मी, भयान बोलणी खाल्ल्यात. आणि सगळ्यात जास्त शाळेत मजा आम्हाला 90s किड म्हणून एकाच गोष्टीमध्ये आली की आम्ही शिक्षकाच्या धाकात वाढलो. खरं अजूनही आमचा सर जेव्हा पुढनं येतो का नाही, तेव्हा अजूनही असं वाटतं आईला सर असं. आणि ही बहुतेक आमची शेवटची पिढी आहे 90s किडची, जी बापाचा धाक घेऊन चालली आहे, शिक्षकाचा धाक घेऊन चालली आहे. आणि धाक चांगली गोष्ट असते. रिस्पेक्टफुल फिअर इज अ गुड फिअर. आजकाल मी बघतो ना, ही बारकी बारकी पोरं पप्पाला एकेरी नाव मारतात आणि पप्पाला डिमांड देतात. मी म्हणतो शो कुठल्या हॅबिटॅट मधला प्राणी आहे आणि त्याचा पप्पा त्याला असं अलाउड कसं करायला आहे. चुकून पप्पाचं जर लय डेंजर काम असतंय, पप्पाचं लय डेंजर असतंय. रिस्पेक्ट पप्पाने कधी तुम्हाला मागितलेली असते का? ते आतून आलेले असते. त्यामुळे आपण पप्पांसोबत त्या धाकात राहिलेलो असतो. आजकाल काय झालेलं आहे, प्रत्येक लहान पोराला वाटते माय डॅडा इज द बेस्ट डॅडा. एवढं म्हणले की डॅडा बेस्ट झाला. डॅडा फक्त बेस्ट डॅडा बोलून होत नाही. आपल्यापैकी कितीतरी लोक म्हणली पण नाहीत माय डॅडा इज द बेस्ट डॅडा, पण आपला डॅडा बेस्टेस्ट डॅडा आहे. बरोबर आहे. आणि एक अनुभव आमच्यासाठी कायम राहणार आहेत. बऱ्याच लोकांना त्यांच्या प्रेयसीला केलेला टच, पहिला केलेला किस, पहिला केलेला हग लक्षात राहतो. माझ्यासाठी 90s किड म्हणून, 25 ते 35ला पुरुष म्हणून माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे 3 स्पर्श सांगतो. बापाला पहिल्यांदा मारलेली मिठी, लग्न झाल्यावर बायकोच्या आईच्या खांद्यावर ठेवलेला हात, आणि फॅमिली फोटोला आम्ही एकमेकाच्या खांद्यावर सगळ्यांनी ठेवलेले हात. हे 3 स्पर्श. कारण आयुष्यभर फोटो काढायच्या वेळी पप्पाच्या हित हात असतो, पण पप्पाला हात लावू शकत नसतो आपण, आपल्याच पप्पाला. आणि नंतर एकदा तो टच झाला ना की तो रेग्युलर होऊन जातो. आणि मग कळतं की ज्या वडिलाच्या अंगा खांद्यावर आपण खेळलो, लहानपणी नागडं फिरलो, तो टच किती इम्पॉर्टंट होता. जसं मोठं वाढेल तसं तो टच गेला आणि तो गोडवा कमी व्हायला लागला. टच खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या धर्मशास्त्रात प्रत्येक ह्याच्यात हेच सांगितलेलं आहे, येणं केनं प्रकारे ना आई वडिलांना टच झाला पाहिजे. त्याचं एक उदाहरण म्हणजे पायाला हात लावून पाया पडणं. बरोबर, ही पद्धत आहे ना कुठली तरी. आणि एक गोष्टीची रियालिटी आली की बाहेर जसं फिरायला गेलो आणि जसं बाहेर पडलो आणि जसं वय 25 पार झालं आणि जसा पगार खर्च करायला लागलो, आणि हे तुम्हाला पण आत्ता होत असेल की पप्पा स्वतःसाठी कधी काय घेत का नाही हे आत्ता कळत आहे. कारण स्वतःसाठी पहिल्यांदा घेतलं तर फॅमिलीसाठी कोण करणार. आणि हीच तुम्ही लेगसी चालवणार आहे. तुम्ही म्हणणार पप्पा तुम्ही स्वतःसाठी कधी का घेत नाही, तुमचं पोरगं पण म्हणणार पप्पा तुम्ही स्वतःसाठी कधी का घेत नाही. पुढं पण येच राहणार. तुम्ही कितीही श्रीमंत राहा, आपल्यामध्ये आईबापामध्ये एक गुणधर्म पहिल्यापासून दिलाय, तो म्हणजे सॅक्रिफाईस. तुम्ही कितीही चांगल्या घरात असा, कितीही सर्वसामान्य घरात असा, सॅक्रिफाईसनंच पोरं वाढवली जातात. बरोबर. तुम्ही इमॅजिन करा की आपण लहान होतो तेव्हा किती बेकार होतो. आपली आई किती रात्री जागली असेल, बेकार होतो आपण. अहो लय डेंजर. आमचा अनुज तर लय डेंजर होता, माझा लहान भाऊ. त्याची मम्मीची एकदा भांडणं झाली. ही 3 वर्षाचं होतं कार्ट. ह्यानं चप्पल कालवानात फेकून मारली. नेम बघा की भाय, नेम बघा की भाऊचा. मम्मी भ्यायला लागली, ए गाड्या बोल की. राग भयानक असतो माहिती मार्क बरोबर. आणि मला तेच आता ते त्रुटी जाणवायला लागल्यात ना की लोकांच्यात, की माझ्या मुलाला खूप अँगर इश्यूज आहेत. तुम्ही अलाउड केलं, तुम्ही तसं बनवलं. आम्हाला अँगर इश्यू आलेच नाहीत, कारण की आम्हाला नंतर कळलं की आई बापावर रागवायचा हक्क कमवायला लागतो रे. आई बापाला प्रश्न विचारायचे, आई बापाला रागवायचं, आई बापाला उलटी उत्तरं विचारायची, ही जी आपली लायकी बी नाही, ती लायकी कमवायला लागती एखादा प्रश्न बनवायला. आजकालच्या पिढ्याने ती नाही का.
आणि अचानक हिट कधी झालं मागं कोविडमध्ये आम्ही एक मी हायकेला सांगितलं का नाही माहित नाही, नाही सांगितलं बहुतेक हा किस्सा. गुगल मीटचा सांगितला नाही सांगितलं. आम्ही आपलं इथले बरेच लोक होते माझ्या टीम मधील पण त्या मीटिंग मध्ये, आणि आपलं पॅरेंट चायलवर आम्ही घेतलेलं. लहान एक पोरग गुटगुटीत असं, मला लय आवडतात गुबरी पोर, लहान बारकी आणि एक नंबर बोलतात चुचरी. सो ते असं बसले जॉईन करून पहिल्यापासून, एकट्यानंच कॅमेरा ऑन केलाय, बाकी कोणी कॅमेरा ऑन केला माझ्यात अजून दम नाही गुगल मीटला कॅमेरा ऑन करायचा. तो बसलाय ना असा असा बसलाय इकडे, ठीक आहे असा असा बसलाय. आणि तिथून आई म्हणते अथर्व कॅमेरा का ऑन केलाय, ऑफ कर. कुठं केलाय? अथर्व आईला येड्यात काढायलाय, बारकं पोरगं नवीन नवीनच बालगटातनं असं हे आलं असं. मग आई वडील आली ना, आता प्रत्येकाने विंडो ओपन केली. बघा आमचं सेशन होतंय पॅरेंशियलवर, कोविड मधली गोष्ट. आणि माझ्या मम्मीला खूप आवडायचं आहे, कारण मम्मीला मला पहिल्यांदा पब्लिक स्पीकिंग करताना बघताना कुठं बघितलं, माझ्या बेडरूम मधूनच. पहिला परफॉर्मन्स मम्मीनं माझा बरमुड्यातच बघितलाय, वरती शर्ट टाय आणि खाली बरमुडा. कोविडमध्ये असेच होतो ना आपण. आणि मम्मीला ऐकायला मिळायचं की अरे ही चुनचुनीत पोरं कशी आहेत, काय काय उत्तर द्यायची. बघा नीट निरीक्षण करा. जेन झी किंवा हे मला जेन झीशी काय वाकडं नाही, जेन झीच आपलं फ्युचर आहे लक्षात घ्या, किती बी शिवाय द्या, हीच पुरं देश पुढे येणार आहेत. कारण ह्यांचं डोकं लय बेकार चालतंय. ह्यांनी इमोशन 2 नंबरला ठेवल्यात, प्रॅक्टिकलिटी 1 नंबरला. जे आम्हाला जिंदगीत जमलं नाही. फक्त लय बी प्रॅक्टिकल होऊ नका, ओके. तर ते पोरगं बसला आणि आम्ही सांगायला लागलो. मग त्याच्या वडिलांनीच कंप्लेंट पहिली चालू केली की हा दिवसभर फोनवर असतो, आम्हाला सारखं हे आणून द्या, चुपाचुप्स आणून द्या, किंडर जॉय आणून द्या, हे पाहिजे ते पाहिजे सारखं, आता ह्याला हे हवंय, ह्याला बेसबॉलची बॅट हवी, सारखं म्हणजे कंप्लेंटच चालू केली. आता मम्मी ऐकते आमची. आता मी मनात डायलॉग तयार करून बसलोय की ह्या नन्याच्या पोराला आता गिल्ट द्यायची थोडीशी, आणि त्याला महत्त्व पटवून द्यायचं की आई बाप्पाचं महत्त्व किती आहे. मग मी म्हणलं अथर्व बाळा कसा आहेस तू, असं केलं. आता तिथनं मुख्याध्यापक मॅडम हसतीया. मला कळलं की ही मुख्याध्यापक मॅडम हसती म्हणजे ही पोरग डेंजर आहे. कारण मॅडमला कळलं की माझी बिलामत आज ह्याच्याकडे गेली नाही का, माझी बिलामत आज ह्याच्याकडे, म्हणून मॅडमला हसू येतंय. मग अथर्वचे पप्पा म्हणले अहो परवा दिवशी दिवाळीला मी ह्याला 3 कपडे घेतले, 3 ड्रेस घेतलेत, मी स्वतःला काहीच घेतलं नाही, मोती साबण आणलाय फक्त म्हणले घरी. तरी पण हा म्हणतो पप्पा हे पाहिजे ते पाहिजे, ही गन पाहिजे ती गन पाहिजे. मग आता मला मुद्दा मिळाला. म्हणलं अथर्व दम, आता तुला सांगतो. अथर्व फुल त्याच पोझिशन मध्ये, पप्पा मम्मी फ्रेम मध्ये बसाना तरी अथर्व हालत नाही. तुमचं तुम्ही ऍडजस्ट करा म्हणते अथर्व. अथर्व असाच बसलाय चुंचुरीत, मम्मी आणि पप्पा असे बघायलेत. आणि मी मी मोकळ्या हवेत खालनं बरमड्यातनं वारं घेतोय आणि वरनं सिन्सिअर. येस, माझी निम्मी बॉडी सिन्सिअर निम्मी रिलॅक्स होती. ठीक आहे, मम्मी मागून सगळं बघते. मी म्हणलं अथर्व अरे बघ पप्पा तुझ्यावर किती प्रेम करतात, त्यांनी दिवाळीला स्वतःला कपडे नाही घेतले पण तुला घेतले अथर्व. बघ हे त्याग असतो, आता त्याग त्याला कळला बी नसेल, पण बघ पप्पांनी तुमचा विचार करतात का नाही रे. आणि त्याला दिदी पण आहे मोठी. हो हो दिदी म्हणते बघ मी म्हणलं का नाही तुला, मी म्हणलं का नाही दाद्या. ते म्हणते हो सर सर बरोबर आहे. स्टँडअप कॉमेडियन जेवढा चांगला पॉज घेत नाही ना, तेवढा चांगला पॉज अथर्वने घेतला. पॉज घेतला अथर्वने, मला ती फिलिंग येऊन दिली की तू जिंकलाय सावऱ्या. आणि मी जिंकलाय समजून सांगितलं, अशी फिलिंग घेतली. तोपर्यंत अथर्व म्हणला पण सर पप्पा इतर वेळी कपडे घेतात तेव्हा मला कुठे घेतात. हिशोबाचं नातं झालं. आपलं हे होतं का असं, आपलं हे नव्हतंच हिशोबाचं नातं. आणि 90s किडला अजून एक गोष्ट माहितीये, बाजारातनं आणलेला आंबा त्याच्यापेक्षा चोरी चुपीनं गुपचूप तोडून आणलेला आंब्याला जी चव आहे, ॲगे गे गे, त्यात बी चोरणी एका ठिकाणी नाही, घरनं चोरून चटणी आणि मीठ घ्यायची आहे, मग चोरून आंबा घ्यायचा आहे, मग कुठनं तर पेपर ऍडजस्ट करायचा आहे, मग ती खायला बी सेफ जागा बघायची, म्हणून त्याला गोडवा होता. आता 400 रुपयाच्या आमरस थाळीत बी मिळाना, 400 गेले म्हणून बॉम्ब लायलोय आपण. मी नेहमी म्हणतो ना, लेस रिसोर्सेस मोर इमोशन्स. ठीक आहे, बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या. आणि मला एक गोष्ट खूप आवडली, माझ्याकडे ते व्हिडिओ पण आहे की मी सांगायचो ना की आमच्या वेळेस स्नॅक्स खूप वेगळे होते, तुम्हाला आता मिळतं मंचुरियन पिझ्झा पेस्ट्री खायला वगैरे. सो यू आर अ ब्लेस्ड जनरेशन. छान.
आम्ही बोरकूट, दिलदार, गुलाबजाम, आम टपका, कच्च्या मँगो, आता तर ती मँगो बाईट मिळत नाही, मँगो बाईट, ते खाल्लं. आणि हे ऐकलंय का मुलीनं? ती आम टपका घेऊन आली मला सोलापूरच्या शोला, म्हणले गिफ्ट आणले. अगो बाया म्हणलं, घावलं कुठं तुला हे? बरोबर. या छोट्या मेमरीज किती लोकांना आठवड्यात एकदा तरी शाळेतल्या दोस्तांची किंवा शाळेची आठवण येते. काय येते? का तर सगळ्यात जास्त एक्सपेक्टेशन नसलेलं, अपेक्षा नसलेलं निरागस वर्जन तेव्हा होतं. तेव्हा आपल्याला असं वाटायचं की अरे जे होईल ते चांगलं होईल, नाही झालं तरी चालतं. आणि शाळेनं आपल्याला, आपल्या वेळेच्या शाळेंनी बहुत म्हणजे खूप साऱ्या अशा व्हॅल्यूज दिल्या की युनिटीमध्येच एक वर्ग जिंकला आपण जिंकलो, वर्गातलं कोण जिंकलं आपण जिंकलो. आता सख्या भावाला जरी आपल्याला काय घेतलं तरी आपल्याला दुःख वाटतंय. शेवटी जाता जाता मला तुम्हाला एक किस्सा सांगायचा आहे की आपण जी आत्ता धावपळ करतोय ती फक्त एकाच गोष्टीसाठी धावपळ करतो, घरासाठी आणि त्या घरातल्या सुखाच्या झोपासाठी. आपण एक घर सोडून दुसऱ्या सिटीत जातो का तर ते घर मजबूत व्हावं, दुसऱ्या सिटीत रमतो कारण तिथं घर घेता यावं, तिथं घर घेतो, कर्ज फेडतो कारण माझ्या बायकोला चांगलं घर मिळावं, तिथल्या घरामध्ये ॲम्युनिटीज चांगल्या बघतो, चांगलं फर्निचर करतो कारण माझ्या पोराला चांगल्या घरात राहता यावं. आणि परत म्हातारा झाल्यावर ह्या घर सोडून गावातल्या घरी जायला आपण आतुरत राहतो. आपली जर्नी घरापासून चालू होऊन घरापर्यंतच असते. आणि नंतर कळतं की घर ही इट, पत्रा, सिमेंट नाही, घर हाय आजीचा बटवा, आजीनं पाकिटातनं तिच्या काढून दिलेली 5 रुपयाचा ठोकळा, आजोबाची पांढरी टोपी, बरोबर आहे, मम्मीनं दिलेलं थालीपीठ, पप्पांनी दिलेला टोमणा, आणि तो टोमणा आपल्याला सहन झाला नाही म्हणून पप्पांनी बेकरीत आणलेलं खाणं. आणि एवढं सगळं होऊन पण आपलं घर किती जरी लोक आले तरी तोडू शकले नाहीत. सो घर तुमचा इट, सिमेंट, पत्रा ह्याच्यावर नाही टिकलं, एकमेकावर असणारा आंधळा विश्वास, बेफाम प्रेम जे अनएक्सप्रेस्ड आहे त्याच्यावर टिकलंय. आणि आय होप तुम्ही ज्या गोष्टीसाठी पळताय ते घर तुम्हाला मिळावं. थँक्यू सो मच. ओके.